कॉर्नर रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण अमित गोसावी याला आपण पाहतोय. इथे तब्बल 1 शॉट आहे. यस, एकच धाव इथे मिळाली जाईल कारण 1 शॉट. हॅलो, 4 धावा धावून काढल्यात आणि त्यातली 1 धाव शॉट आहे, म्हणजे 3 धावा गणल्या जातील. पहिल्याच बॉलवरती 3 धावेने इथं सुरुवात होते. चांगली मॅच इथे पाहायला मिळते. उडगो बॉक्स. यस, जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळला गेला. फाईन लेग रिझनमध्ये चेंडू आपण पाहतो. एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाणार नाही आहे. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं आणि त्याचं कारण आपण पाहिलं तर धावा बहाल केल्या होत्या कुलशेत संघाच्या माध्यमातून. गावदेवी कुलशेत संघ आपण पाहतो प्रथमचं क्षेत्ररक्षण करत आहे. एक बिग फाईट आहे. प्रेक्षणीय मॅच आज या कुलशेत गावामध्ये. दोन्ही संघ एकाच परिसरामधील आहेत, मात्र एका परिसरामधून हे 2 संघ एक दुसरा विरुद्ध खेळत आहेत. चेक. खुशखबर पुन्हा एकदा फलंदाजांसाठी खुशखबर. पहिल्या षटकामध्ये जो फलंदाज बॅक टू बॅक 2 षटकार किंवा 2 चौकार लगावेल त्याच्यासाठी रोख रक्कम 500 रुपये विनायक पावशे यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर 500 रुपये गजेंद्र तोमर यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार किंवा सलगच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार हे फक्त पहिल्या ओव्हरसाठीच आहे पारितोषिक. उडगो बॉक्स. गोलंदाजची मार्गवर गोलंदाज आपण पाहतो या संदीप. पुढे चेंडू मोहन याच्या जाडी. मात्र फटका फक्त आणि फक्त गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. एक हार्ड हिटर फलंदाज, एक घातकी फलंदाज मोहन यांना म्हटलं जात आहे. मात्र यावेळी काहीतरी गेम प्लॅनिंग संदीपच्या मनामध्ये नक्कीच रंगला असेल कारण महत्त्वपूर्ण विकेट आहे. या विकेटवरती पूर्णपणे श्रीकृष्ण स्पोर्ट कुलशेत संघाचा धावफलक पाहायला मिळतोय. कारण मैदानामध्ये जरी 3 ते 4 ओव्हर टिकला तर एक मोठा टार्गेट सेट करण्याची ताकद मोहनकडे आहे. मात्र आता पाहणं गरजेचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी संदीप याच्याकडून केली जाईल. अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका पाहायला मिळत नाही आहे. चेंडू झालेत या ओव्हरमधले 3 बॉल. अंतिम शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. यावेळी चेंडू पडल्यानंतर अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू थोडासा खाली राहायला पाहिला. एक डॉट बॉल यावेळी इथं आपण पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी. गोलंदाज सलगच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक सुनील पावशे आणि त्याचबरोबर सुशांत भोसले यांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आज बक्षिसांची थैरात इथे पाहायला मिळेल. नक्कीच अगदी बक्षिसांचा पाऊस पाडला जातो इथे या 2 संघांसाठी. कारण महत्त्वपूर्ण सामना आहे, प्रेक्षणीय सामना. आज प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर व्यक्ती या मॅचमध्ये इथे पाहायला आणि नक्कीच त्या मॅचमध्ये या दोन्ही संघांकडून इथे बक्षीस लावलं जातं आहे. भरत सर, अगदी जबरदस्त मॅच रंगली जाणार यात काही शंका नाही. यावेळी पुढे आला होता, सफल झाला होता. थोडासा फुटवर्कचा फायदा घेऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र डॉट बॉल. पहिला षटक संपलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती बिनगडीबाज 6 धावा. पहिला पॉवर प्लेचा षटक होता. अगदी चांगल्या रीतीने तो षटक हाताळला गेला गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. आणि पहिला षटक जर पाहायला गेला तर गावदेवी कुलशेत या संघाच्या नावावरती पाहायला मिळत आहे. नक्कीच कडू सर, अगदी रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. एक अटीतटीची लढत तिथे पाहायला मिळते. मैत्रीपूर्ण लढत असली तरीसुद्धा दोन्ही संघांतील खेळाडू कशा प्रकारे हा सामना आपण विजयी करू ह्याच प्रयत्नामध्ये असणार आहे आणि तोच प्रयत्न पाहायला मिळाला. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, मात्र ते षटक राहिलं आहे ते म्हणजेच गावदेवी मास्टर्स 40+ या मास्टर्स या संघाकडे. कारण की फक्त आणि फक्त 6 धावा संदीप पाटील या गोलंदाजाने या षटकामध्ये खर्च केल्यात. मात्र एक चांगली बाब ही आहे की एकही गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाही आहे. म्हणजे जी सलामीची जोडी आहे तीच जोडी शाबूत मैदानाच्या आतमध्ये खेळते आहे. बॉक्स. नक्कीच छान प्रकारे मोहन अजूनपर्यंत आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय आणि जोपर्यंत मोहन आहे तोपर्यंत एक मोठी
त्याचबरोबर जितेश घरत यांच्याकडे सुद्धा लक्ष असेल. एका कॅशसाठी 500 रुपये मेघनाथ घरत यांच्या माध्यमातून आणि एका हातामध्ये कॅश पकडलं तर 1000 रुपये. फटाच बॉल होता अगदी स्क्वेअर लेग रिसरमध्ये चेंडूला खेळला गेलाय तर तिला गुदगुल्या करत चेंडू जातोय. 2 धावा या चेंडूवरती इथे पूर्ण केल्या जातील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा इथे पाहायला मिळत आहेत. अमोल येतोय गोलंदाजी मार्गवर. क्रमांक 2चा गोलंदाज आपण पाहतोय. 5 षटकांचा हा सामना आहे. अगदी एक मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न नक्कीच श्रीकृष्णा स्पोर्ट कोलचेस संघ करेल. अमोल आपल्या ओव्हरमधील पुढील चेंडू. यावेळी अगदी ब्लॉकमध्ये चेंडू होता. चेंडूला खोदून काढलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. दुसरी धाव घेण्याची एक धोकादायक नक्कीच झालं असतं. मात्र थोडासा आपण पाहिलं तर थ्रो लेझी होत आहे. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली पाहायला मिळाली. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स. 1 नाही 2 नाही सरळ मिळाले जात आहे. 4-4-4. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान थँक्यू भरली सकव. डीजे. अमोल पावशे यांच्यासाठी सुद्धा खुशखबर आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सुनील पावशे त्यांचेच बंधू आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 500 रुपये. जबरदस्त फटका होता. अगदी पूर्णपणे त्या फटक्याला सजवलं गेलं होतं. यावेळी आपण जर पाहिला तर नक्कीच थोडंसं वाईट नजरेने पंचांकडे मोहन याने पाहिलं होतं. असं नक्कीच कुठेतरी असं वाटलं होतं की वाईट बॉल आहे का. मात्र पंच एकदम तीक्ष्ण आहेत आणि हा डॉट बॉल इथे पाहायला मिळते. अगदी चांगली सुरुवात अमोल याच्या माध्यमातून एक चौकार आल्यानंतर कमबॅक. यावेळी पहा पुन्हा एकदा स्लो आर्म डिलिव्हरी होती. फलंदाज इथे जर आपण पाहिला तर डॉट बॉल इथे पाहायला मिळते. अगदी चांगला चेंडूची हाताळणी गोलंदाज अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळते. परत सर अजून पाहिला तर 2 ओव्हरचा खेळ संपत आला. लास्ट बॉल बाकी आहे. कुठेतरी धावसंख्या या धावफलकावरती कमी पाहायला मिळत आहेत. यावेळी मोठा फटका केला आहे. झेल आहे. शतरक्षक विक्रम येतोय झेल खाली. पकडलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. मोहन बॅक टू द पवेलियन. आई माझी ये कोरी गो आई माझी ये कोरी ये कोरी ये कोरी ये कोरी गो ये कोरी ये कोरी माझी ये कोरी ये कोरी गो ये कोरी ये कोरी आई मल्लिका थँक्यू डीजे. अगदी चांगली संगीताची मेजबानी आज या दुपारच्या सत्रामध्ये डीजे नागेश यांच्या माध्यमातून. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मात्र थोडंसं निराश केलं आहे मोहन घरत. आपल्या पाठीराख्यांना अगदी अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची आणि तोच प्रयत्न. मात्र सुनील पावशे काय गोलंदाजी पाहायला मिळाली. जसं आम्ही मायक्रोफोनच्या माध्यमातून सांगितलं की प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं आहे सुनील पावशे यांच्या माध्यमातून आणि लगेचच एक विकेट्स त्यांनी प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी, खूप मोठी विकेट्स. मोहन घरत यांना तंबूचा रस्ता दाखवला आहे अमोल पावशे यांनी. त्याचबरोबर क्रमांक 3चा फलंदाज मेघनाथ घरत यांच्यासाठी सुद्धा खुशखबर. सलगच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकारांसाठी आकाश गोखले यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक. ओटू बॉक्स स्कोर सांगा सर. संघाची धावसंख्या 14 धावफलकावरती पाहायला मिळते. अगदी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतो. यावेळी चेंडू चांगला होता. चेंडू चांगला होता. अगदी ब्लॉकमध्ये चेंडूला खेळला गेला होता. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. सचिन येतोय. क्रमांक 3चा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. पहिलाच बॉल अगदी डॉट पाहायला मिळतोय. प्रकाश आणि मेघा ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. मेघा याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक इथं लावला गेला आकाश गोखले यांच्या माध्यमातून. थँक्यू टीचर, थँक्यू. अगदी शॉर्ट बॉलला अगदी पूर्णपणे स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये चेंडूला पाठवलं आहे फलंदाज प्रकाश याने. सचिन गोलंदाजी मार्गवर. पुढील चेंडू अशा प्रकारे हाताळला जाईल. यावेळी आपण एकदा खरपडीच्या सहाय्याने लांगून क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत.
थोडासा फंबल होत आहेत. एक सिंगल फक्त मिळाली जाईल. सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतोय 21 रन. एक चांगली धावफलकाकडे या षटकामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एक षटकार आला होता, त्यानंतर एक सिंगल आपण पाहतोय. मेघनाथ आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल अगदी वाईडिस्ट यॉर्करचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली चेंडूची हाताळणी सचिनच्या माध्यमातून केली जाते. षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा जो प्रयत्न सचिनच्या माध्यमातून केला जातोय त्यामध्ये यशस्वी होत आहे. आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू आहे. अगदी जडमध्ये चेंडूला खेळला जात आहे. पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न गावदेवी कौशल संघाच्या माध्यमातून आणि त्यामध्ये यशस्वी होत आहेत. काय गोलंदाजी केली जाते. पूर्णपणे जडमध्ये चेंडू हाताळले जात आहेत. कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण चेंडू चांगल्या रीतीने हाताळले जात आहेत. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक सिंगल आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गडी बाद होण्याची शक्यता असते. मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 रन्स. एक चांगली धावसंख्या म्हटली जाणार नाही आहे, कारण आपण जर पाहिला तर गोलंदाजीवरती आज 3 ओव्हरमध्ये 18 चेंडूमध्ये फक्त 24 धावा पटकावतो आहे. समोरचा संघ गावदेवी कोळशेत संघ एक मोठी बॅटिंग लाईन याही संघामध्ये आहे. मात्र कुठेतरी नाराज केलं गेलं मोहन याने, कारण एक हार्ड हिटर फलंदाज होता. एक कोळशेत संघाचा प्रारंभिक फलंदाज ज्याला म्हटलं जात आहे. एक ताबडतोब केली करण्यासाठी माहीर असलेला खेळाडू आज स्वस्त्यामध्ये इथे बाद झाला आहे. आणि त्यानंतर या 2 फलंदाजांवरती जिम्मेदारी येऊन टेपली. गोलंदाजी मार्गवर क्रमांक 4चा गोलंदाज कुणाल शेळके येतोय. परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करणारा हा खेळाडू. फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षण खराब होतोय. तिथे सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. मेघनाथ गरत एक मोठं नाव या परिसरामधील. हॅलो, आज नक्कीच जर आपण पाहायला गेलात भरत सर, एक तुम्हाला सांगेन की आगरीकोळी सामाजिक संस्थेमध्ये ज्यावेळी कोळशेतमध्ये जी टुर्नामेंट झाली आणि तिथे मेघनाथ दादांनी एक अनाऊन्समेंट केली की पूर्ण वर्षामध्ये टॉप 5चे जे फलंदाज असतील किंवा गोलंदाज असतील त्यांचा सन्मान पुढच्या वर्षी कोळशे स्पर्धेमध्ये केला जाणार आहे. क्या बात आहे. नक्कीच खेळाडूंचं मनोबल वाढवण्याची हा प्रयत्न मेघनाथ दादांचा. त्याचबरोबर गजेंद्र तोमर दादांकडून रोख रक्कम 500 रुपये विकेट हॅट्रिकसाठी. नक्कीच एक चांगलं डिसिजन मेघनाथ दादांनी घेतलं असंच म्हटलं जाईल. एक पूर्ण वर्षामध्ये जे 5 खेळाडू नक्कीच गोलंदाजी असो फलंदाज असो तर आणि त्यांच्यासाठी कुठेतरी सन्मान करणं गरजेचं होतं. मात्र इथे पहा 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 या धावफलकावरती आपण पाहतोय. तिन्ही टीम कॅप्टन यायचं लक्षात घ्या. घोडबंदर संघ, त्यानंतर जानकाई आणि नवघर. इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. तर तिन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. क्या बात आहे. काय गोलंदाजी होती आहे. विकेट टू विकेट इथे गोलंदाजी पाहायला मिळतं. फलंदाजांना मात्र बांधून ठेवलं आहे. मेघनाथ घरत सारख्या फलंदाजाला थांबून ठेवण्याचा प्रयत्न कुणाल शेळके यांच्या माध्यमातून. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुणाल नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू पूर्णपणे एलिव्हेशन करता आला नाही. अजून एक धाव मात्र या धावफलकावरती गिनती केली जाईल. 29 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडू या षटकातील हाताळले गेले तर 4 चेंडू या षटकातील हाताळले गेलेत. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलात तर 5 बॉल झालेत. 5 चेंडू आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका आहे. प्रकाश याच्या बॅटमधून हा येतोय धमाका. षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती 35.
अगदी जबरदस्त फटका शेवटच्या बॉलवरती प्रकाश याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. प्रकाश वैयक्तिक खेळतोय अगदी 13 या धावसंख्येवरती 7 चेंडूंचा सामना केला. 35 धावफलकावरती पाहायला मिळतात. 35 रन ऑन बोर्ड. अंतिम आणि शेवटचा षटक गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अमित अंतिम षटक हाताळण्यासाठी अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली अजूनपर्यंत गावदेवी कोलशेत संघाच्या माध्यमातून. एका साईडला प्रकाश आपला किल्ला नक्कीच लढवत आहे, मात्र या ओव्हरमध्ये मेघनाथ यांनाही नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल एका मोठ्या लक्ष्याकडे जर पोहोचायचं असेल. पहिला चेंडू अगदी जडमध्ये चेंडूला टाकला गेला होता, फक्त फ्लिक केलं चेंडूला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझनमध्ये, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. कॉलिंग चांगलं असणं गरजेचं आहे आणि ते कॉलिंग अगदी या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षणीय मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा अगदी दोन्ही एका परिसरामधील संघ आहेत आणि एक प्रेक्षणीय मॅच इथे खेळली जाते. आता मात्र पुन्हा एकदा पैकी खराब आहे. 2 धावा 3री धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, मात्र मेघनाथ घरात यांना इथे परतावं लागेल. विकेट गमावले आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण जाईल. मेघनाथने केले नाराज. या ओव्हरमध्ये 2 बॉल हाताळले गेले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 39 रन चेक. या धाव फलकावरती आपण पाहतोय. अगदी चांगली मॅच इथे पाहायला मिळतं. एक मैत्रीपूर्ण लढत दोन्ही कोलशेत गावातील हे संघ आहेत. मात्र दोन्ही संघ वेगवेगळ्या मंडळामधून खेळत असतात. स्कोर कार्डवरती स्कोर आपण पाहतोय 4.2 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धाव फलकावरती. अगदी बाळकुम गावातून सुद्धा फोन येत आहेत या स्पर्धेला शुभेच्छा आणि त्याचबरोबर बाळकुम 40+ मास्टर्स हा संघ इथे चौकशी करत होता बाळू भोईर यांची. आणखीन एक चांगला बॉल ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. चेंडू अगदी फसून दिलं होतं फलंदाजाला. 22च्या रूपाने इथे धाव मिळाली जाईल. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 40 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग करतोय श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत संघ. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, कशा प्रकारे अंतिम या शेवटच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत पूर्णपणे जडमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केले गेलेत. कुठलेही शॉर्ट बॉल जास्त पाहायला मिळाले नाहीत किंवा फुल लेंथचा कुठलाही बॉल पाहायला मिळाला नाही. एक चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अगदी बेधक मारा या गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. 5च्या 5 गोलंदाजांना एक कौतुकास्पद गोलंदाजी केली गेली. अमित गोसावी आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील गोलंदाजी मार्गावर. यावेळी फटका फसलाय, मात्र जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये जिथं मिळाली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल आणि या सिंगलने धावपळ पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती 42 रन. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी आहे. एक मोठं लक्ष नक्कीच असं वाटलं होतं स्थापित करेल का श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत संघ, मात्र इथे अगदी वर्चस्व गाजवलं आहे टीम गावदेवी कोलशेत या संघाने. प्रथमतः आपल्या बॉलिंगवरती अशा प्रकारे अंतिम बॉलवरती किती धावा घेतल्या जातील. अंतिम बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मिस केला गेलाय. धावचीच्या रूपाने अजून एक विकेट गमावले. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीत संघाची धावसंख्या धाव फलकावरती 42 आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष्य. थँक्यू डीजे, थँक्यू. चला तिन्ही संघाचे कॅप्टन यायचे. घोडबंदर मास्टर्स प्रदीप भाऊ या लगेच कॅप्टन. त्यानंतर जानकाई मास्टर्स भरत भाऊ आणि नवगर संघ आपण ड्रॉ करणार आहोत इथे. ड्रॉ करणार आहोत आणि या 3 संघांमध्ये तिन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले. तर मी विनंती करेन मंचावरून उपस्थित मान्यवर व्यक्ती जगदीशजी गरज सर
जगदीशजी गरज सर, आपण याचं टॉस बॉक्समध्ये आपल्या शिवहस्ते आपण इथे ड्रॉ करणार आहोत. 3 संघ आहेत, एक चिठ्ठी मिळेल तो डायरेक्ट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि 2 संघांमध्ये मॅच होईल. आपण इथे ड्रॉ करतोय. सन्माननीय श्री जगदीशजी गरज सर यांच्या शुभ हस्ते हा इथे ड्रॉ केला जाईल. 3 कॅप्टन आहे फक्त. लक्षात घ्या 3 चिठ्ठी आहेत. एक चिठ्ठी जी उचलेल ती चिठ्ठी डायरेक्ट सेमीफायनल आणि दोघांमध्ये मॅच होईल. एक चिठ्ठी इथे उचलली जाईल आणि ती चिठ्ठी आहे, संघाचं नाव आहे घोडबंदर मास्टर्स. सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय आणि झाडकाई मास्टर्स आणि नवगर या 2 संघादरम्यान इथे टॉस केला जाईल. आपण लगेच टॉस करून घेतोय. नेक्स्ट मॅचसाठी क्वार्टर फायनलचा सामना जगदीशजी गरज सर यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जाईल. हेड असं कॉल केलं गेलं आहे. टेल येतं आहे. नक्कीच जाणकाई मास्टर संघाने इथे टॉस जिंकला. निर्णय कळवायचा भरत भाऊ. टॉस जिंकला जाणकाई मास्टर संघाने. नक्कीच निर्णय थोडंसं पेंडिंग ठेवलं गेलं आहे. आपण लगेच जाऊया कॉन बाईक्समध्ये. त्यानंतर मंचावरती उपस्थित आपण पाहतोय अनिल नाणूसर इथे उपस्थित झाले. तर रिलायन्स कंपनीचे HR इथे उपस्थित झाले. त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. मी विनंती करेन प्रदीपदादा गरत यांच्या शुभ हस्ते प्रदीप नाना गरत आपण यायचं आहे. प्रकाश गरत यांना मी विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते सरांचा सन्मान आपण करणार आहोत. इथे सन्मान आपण करतोय सरांचं रिलायन्स कंपनीचे हेड आपण पाहतोय आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. मुर्दा संघ, आपल्या संघामध्ये काही बदल आहे का? चला दोन्ही संघ लक्षात घ्या. प्लेअर लिस्ट सबमिट करून घ्यायचे मॅच चालू व्हायच्या अगोदर. नवगर संघ आणि जाणकाई जर काही चेंजेस असतील तर लगेच करून घ्या. आणि मायक्रोफोनवरती केला जाईल फेरबदल जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं गेलं आहे 43 रनांचा. आणि ऐकूया याच बालकुम परिसरामधील सुपुत्र आणि एक मराठी भाषेचे एक मानकरी भरत पाटील सर. धन्यवाद कडू सर. वळूया मॅचकडे. चालू असणारी मॅच एक मैत्रीपूर्ण लढत. एका बाजूला श्रीकृष्ण 40+ मास्टर्स संघ, दुसऱ्या बाजूला गावदेवी मास्टर्स 40+ कोलशेत संघ. अगदी पहिल्या 5 षटकांमध्ये धावा जमा केल्या गेल्या धाव फलकावरती, त्या म्हणजेच 42 आणि 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे गावदेवी 40+ मास्टर्स या संघासमोर. अगदी चुरशीची ही लढाई पाहायला मिळेल. मैत्रीपूर्ण लढत असेल तरीसुद्धा दोन्ही संघ तोच प्रयत्न करेल की या सामन्यावरती विजय कशा प्रकारे संपादन केला जाईल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय दीपक आणि विक्रम. वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती.
खुशखबर, दोन्ही संघांसाठी खुशखबर. मोंटू यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना एक एक कांगारू बिअरचं बॉक्स. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती अगदी मोठी विकेट इथे प्राप्त केली आहे दिनेश या गोलंदाजाने. थँक्यू डीजे. अगदी चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर पे षटकामध्ये दिनेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल थोडंसं शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ फुलचा फटका पाहायला मिळाला दीपक पाटील यांच्या माध्यमातून. आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण. अगदी डीपमधून अगदी वेगाने चेंडूवरती धावून गेले कुणाल शेळके आणि अगदी चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेला. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. 43 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि या 43 धावा डिपेंड करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिनेश या गोलंदाजाने मात्र श्रीकृष्ण स्पोर्ट्स कुलशेद या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली आहे. दुसरा बॉल क्रमांक 3चा फलंदाज मिलाप. अगदी खोलवर टाकला चेंडू, खोदून खेळून काढतोय, अगदी पायाने चेंडू अडवला गेलाय. मेघनाथ घर त्यांच्या माध्यमातून एका धावेने इथे धावफलकाचं श्रीगणेश होतोय गावदेवी 40+ मास्टर्स या संघाचं. 43 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. जवळजवळ 8.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल गावदेवी 40+ मास्टर्स या संघाला. मात्र इथे चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर पे षटकामध्ये. अगदी 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत, तरी सुद्धा अगदी जखडून ठेवले फलंदाजांना. त्याचं नाव आहे या गोलंदाजाचं दिनेश. अफलातून गोलंदाजी अराउंड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस आणखीन एक ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता चेंडू, अगदी ब्लॉक केलं गेलं फलंदाजाला. डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची सांगता, सुरेख गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांचा हाच मनसुबा असतो, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं, मोठे फटके खेळणं, जास्तीत जास्त धावा जमा करणं. आणि त्याच्या उलट इथे कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकले आहेत, फक्त एकच धाव त्याने आतापर्यंत खर्च केली आणि एक मोठी विकेट प्राप्त केली. यावेळेस अपरकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, झेल निसटतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय विक्रम या फलंदाजाला. अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता, दरम्यान एक धाव मिळते विक्रम या फलंदाजाला. दोन्ही फलंदाजाने एक धाव घेऊन आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय. 2 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा दिनेश अराउंड द विकेटने. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, खूप उंचावर चेंडू गेलाय. 2 खेळाडू धावत आहेत, मात्र दोघांच्या मध्ये चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 4 धावा धाव फलकावरती. 8.50च्या सरासरीने वाटचाल करायची होती गावदेवी मास्टर्स या संघाला, मात्र कुठेतरी थांबून ठेवले दिनेश या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी, ॲक्युरन्सी काय असते ते पाहायला मिळते दिनेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल या षटकातील. अराउंड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल मिलापसाठी. यावेळेस गती परिवर्तन, काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, मात्र चेंडू खूप जास्त वळतोय. दरम्यान वाईटचा इशारा, एक अवांतरित धाव मिळेल गावदेवी मास्टर्स या संघाला. अगदी गती कमी केली गेली होती. चेंडू वळवण्याची क्रिया गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, मात्र थोडंसं जास्त वळण पाहायला मिळालं. ऑफस्टिकच्या बाहेरचा जाणारा हा बॉल, अतिरिक्त धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज दिनेश मिलापसाठी. यावेळेस पुढे सरसावा देऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय गावदेवी मास्टर्स या संघाची 1 गडी बाद 5 धावा. पहिल्या षटकामध्ये श्रीकृष्ण मास्टर्स या संघाने धावा जमा केल्या होत्या 6, मात्र त्यांचा गडी एकही बाद झाला नव्हता. मात्र यावेळेस गावदेवी
40+ मास्टर्स या संघाच्या धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 पाहायला मिळतात. मात्र एक मोठी विकेट्स त्यांनी गमावली आहे दीपक पाटील यांच्या नावाने. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह अनुभवतोय. अगदी चांगलं लाईव्ह प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. घर बसल्या जे रसिक प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेलेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी भरत पाटील आपलं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 40+ मास्टरची ही स्पर्धा, अगदी या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं बक्षीस नसतं तरी सुद्धा खेळाडूंची भावना, खेळाडूंचा उत्साह, खेळाडूंचा प्रतिसाद या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी काय असतो ते आपल्याला पाहायला मिळतं. आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाच धावा फलकावरती 43 धावांचं लक्ष केंद्रित केलं गेलं होतं. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 24 चेंडूमध्ये धावा आता करायच्या असतील गावदेवी मास्टर्स या संघाला त्या म्हणजे 38 धावा. 24-38ची मॅच. कुणाल शेळके बॉलिंग ट्रॅकवरती, ज्याने अगदी चांगला झेल टिपला होता डीपमध्ये, त्याचीच वर्णी लागते यावेळेस दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला मॅच ऑन करायची आहे. 24 चेंडू आणि 38 धावा. 9.50च्या सरासरीने आता वाटचाल करावी लागेल गावदेवी 40+ मास्टर्स या संघाला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. मिस्टर मिस्टोक आहे. झेलची संधी, मात्र एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. झेल निसटलाय. 2 धावा अगदी सहजरित्या इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. 7 धावा फलकावरती, 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या. चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी प्रतिस्पर्धी संघाचे डावपेच दोन्ही संघाच्या खेळाडूंना माहिती आहेत आणि त्याच कारणास्तव ही मॅच अगदी चुरशीची आपल्याला पाहायला मिळेल. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणारी ही मॅच असावी. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होईल अराउंड द विकेटने विक्रमसाठी, ज्याला एक जीवनदान मिळालं आहे. जीवनदानाचं सोनं करेल का यावेळेस? आडव्या वाटने खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलमध्ये खेळून काढलाय. दरम्यान फक्त एकच धाव मिळेल. 8 धावा फलकावरती. पुढील मॅच मुर्धा संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेस पहा लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल अगदी सोडून दिलाय फलंदाजाने. त्यांना माहिती आहे वाईट चेंडू आहे, अवांतर धाव मिळेल, एक एक्स्ट्रा धाव स्कोर कार्डवरती ॲड केली जाईल, याचा फायदा आपल्या संघाला होईल. नऊ धावा फलकावरती. पुढील बॉल पुन्हा एकदा कुणाल मिलापसाठी. यावेळेस हो काय स्ट्रोक जनरेट केलंय, पॉवर जनरेट केलंय, चेंडूला पाठवून दिलंय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बांगडी शिनाई कुंबडी आई चल दिले दिमाना मोठी करा. एक बांगडी शिनाई कुंबडी आई चल दिले दिमाना मोठी करा. एक बांगडी शिनाई कुंबडी आई चल दिले दिमाना मोठी करा. एक बांगडी शिनाई. 15 धावा फलकावरती. ज्या फटक्याची आतुरता होती गावदेवी मास्टर्सच्या रसिक प्रेक्षकांना, पाठीराख्यांना, आणि तोच फटका पाहायला मिळाला मिलापच्या बॅटमधून. षटकार. अगदी चांगलं DJ संगीत आपल्याला ऐकायला मिळतं आहे. जे जुनं संगीत आपल्यातून हरून गेलं आहे त्याची आठवण इथे करून देतं आहे DJ नागेश. अगदी चांगलं संगीत. 15 धावा. यावेळेस गती कमी केली आणि चकवा चेंडू इथं पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय इथे गोलंदाज कुणालने आणि दुसऱ्या विकेटचं पतन 15 धावसंख्येवर.
थँक्यू डीजे. अगदी चांगलं संगीतमय वातावरण केलंय. 15 धावा फलकावरती 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी चांगली गोलंदाजी कुणाल शेळके. एक षटकार नक्कीच त्यांनी खर्च केला गेला होता. लगेचच दुसऱ्याच बॉलवरती कमबॅक करत असताना एक तुमारी तो एक हमारी असं चित्र त्याने दाखवून दिलं. स्वतः फॉलो थ्रूमध्ये झेल टिपलाय आणि मिलाप एक आक्रमक फलंदाज त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. दरम्यान आणखीन एक अष्टपैलू खेळाडू अमित. ओ हो हो, झेल निसटलाय. कोणाचा झेल निसटलाय? अमित गोसावी. हे किती मोठं संकेत आहे. 1.5 षटकानंतर 10 धावा आणि 15 धाव्यांवरती चुकीची दुरुस्ती 15 धाव्यांवरती इथे झेल निसटलाय अमित गोसावीचं. मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असणारा हा फलंदाज ज्याचा झेल सुटलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं गेलं होतं. 28 धाव्यांची आवश्यकता आहे अजूनही 19 चेंडूमध्ये. हो, यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न अगदी आडव्या बॅटने खेळून काढलाय. प्रोटेक्शन आहे दिनेश. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितक्याच जलद गतीने फेक सुद्धा त्यांनी केली आहे. षटक समाप्त होतं क्रमांक 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 16 धावा. 8च्या सरासरीने वाटचाल करत असताना गावदेवी मास्टर्स हा संघ पहा. कांगारूचे हे 2 बॉक्स इथे आलेले आहेत दोन्ही टीमसाठी. श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत 40+ मास्टर्स संघ, त्याचबरोबर गावदेवी 40+ मास्टर्स संघासाठी ही मेजवानी आहे. विजय जयस्वाल उर्फ मोंटू. हे प्रेम आहे. कोलशेत गावावरती असलेलं प्रेम, कोलशेत गावातील खेळाडूंवरती असलेलं प्रेम आणि ही मैत्री पूर्ण लढत आणि त्यासाठी आलेलं हे पारितोषिक, ही मेजवानी. चला वळूया मॅचकडे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावरती. अजूनही इथून धावा करायच्या असतील त्या म्हणजे 27. चेंडू शिल्लक आहेत 18. 8च्या सरासरीने वाटचाल केली गेली आहे आणि उर्वरित 3 षटकांमध्ये 9च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल गावदेवी मास्टर्स या संघाला. मेघनाथ घरत बॉलिंग ट्रॅकवरती, ज्याने फलंदाजी करत असताना थोडंसं निराश केलं होतं. आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारे होती ते पाहावं लागेल. अमित गोसावी ओ पुढे सरसावा देऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू आदळलाय. दरम्यान एक धाव मिळतीये. खुशखबर मेघनाथ घर त्यांच्यासाठी खुशखबर. सलगच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर जितेश घरत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी एक बेलेंटाईन खंबा. अमोल पावशे यांच्या माध्यमातून हा पारितोषिक आहे. हो हो, थोडीशी गती कमी केली गेली होती. हा फिरकी गोलंदाज आहे. बॉलाला वळण देणं ही या गोलंदाजाची किमया आहे आणि तेच इथे पाहायला मिळत आहे. अगदी फलंदाजाला रीड करून इथे गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अराउंड दी विकेटने मेघनाथ. हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. फ्लायटेड डिलिव्हरी देत आहेत, टर्न देत आहेत. अगदी जे हवं आहे ते इथे पाहायला मिळतं या गोलंदाजाच्या माध्यमातून. 15 चेंडू आणि 25 धावा. 15-25ची ही मॅच. एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलून टाकेल. मात्र इथे लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. वाईट चेंडू. अवांतरित धावसंख्येमध्ये एक भर. 15-24. 15 चेंडू आणि 24 धावा. अमित गोसावी आणि विक्रम हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती साबूत आहेत. यावेळेस बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू आदळला. दरम्यान ओहो, धावचीची संधी होती. कॉलिंग नव्हती दोन्ही फलंदाजांमध्ये. यस नो यस नो. थोडंसं अचंबित केलंय मेघनाथ घरात या गोलंदाजाने. अमित गोसावी या फलंदाजाला मात्र इथे थांबून ठेवलंय. अगदी जगडून ठेवलंय मी म्हणेन, कारण मोठे फटके खेळून देत नाही आहेत. धावा फलकावरती स्थिरावले आहेत. 19. ओ यावेळेस ओ हो हो, ज्या फटक्याची आतुरता तोच फटका पाहायला मिळाला. बिग 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 सिक्सर.
थँक्यू DJ. मी म्हणालच होतो एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलून टाकेल आणि तेच इथे पाहायला मिळाले या षटकाराच्या साहाय्याने. आता मात्र धावफलक वेगाने फ्लाय होत असताना 25 धावा धावफलकावरती. उर्वरित 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा आता करायच्या असतील त्या म्हणजे 13-18ची मॅच. 13-18ची मॅच. अमित गोसावी किती वेळ या फलंदाजाला थांबवून ठेवणार हा प्रश्न चिन्ह होता. आणखीन एक उडवलाय. आणखीन एक बॅक टू बॅक चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू DJ. कुठे होती मॅच आणि कुठे आणून ठेवली आहे. 14 चेंडू आणि 24 धावा अशी ती मॅच होती आणि या बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले अमित गोसावीच्या बॅटमधून. आणि या सामन्याचं चित्र मात्र बदलून ठेवलं आहे. 12 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण येऊन ठेवलं आहे. दरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज नवीन यावेळेस आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. काय फलंदाजी होती आहे. 2 षटकार अमितच्या बॅटमधून, 1 षटकार विक्रमच्या बॅटमधून. यावेळेस अलाउंड दी कार्पेटने खेळून काढलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजेच 38 धावा. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 5 धावा. सामन्याचा पहिल्याच बॉलवरती दीपक पाटील या फलंदाजाची विकेट घेतली होती श्रीकृष्ण मास्टर्स या संघाच्या गोलंदाजाने. आणि तिथून असं वाटलं होतं की या सामन्यावरती अगदी सहजरित्या विजय संपादन केलं जाईल की काय. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. फक्त आणि फक्त चिप केलं आहे चेंडूला. दरम्यान फक्त एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार खर्च केला त्यानंतर मात्र फलंदाजांना ब्लॉक करण्याचा प्रयत्न नवीन शेळके यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 4 धावांची आवश्यकता. 9 चेंडू शिल्लक आहेत. इथून जर कमबॅक करायचं असेल तर नवीन यांना विकेट्स घ्यावे लागतील. हे जे 2 फलंदाज सेट झालेत त्यांना परतीचा प्रवास करावा लागेल. यावेळेस आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. मिस्टरमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी. मी म्हणालोच होतो आणि तोच गडी तिथे पाहायला मिळत आहे. लगेचच एक विकेट. विक्रम बाद. चार धावांची आवश्यकता. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. पायचीची अपील अगदी मोठ्या उत्साहामध्ये केली गेली होती. मात्र पंच कदम सर सांगतायत की बॅटला ब्रश करून चेंडू आदळला गेला पायावरती. 1 धाव मिळते. 3 धावांची आवश्यकता. अजूनही 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन शेळके बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने अमित गोसावीसाठी. यावेळेस पुढे सरसावा देऊन खेळण्याचा प्रयत्न. अलाउंड द कार्पेटने खेळून काढले. दरम्यान फक्त 1च धाव मिळते.
षटक समाप्त क्रमांक 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण धावफलकावरती पाहतोय गावदेवी 40+ मास्टर्स या संघाची, ती म्हणजेच 41 धावा. 43 धावांचं लक्ष केंद्रित केलं गेलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या श्रीकृष्ण मास्टर्सच्या संघाच्या माध्यमातून. मात्र तदनंतर ज्यावेळेस मैदानामध्ये अमित गोसावी यांचं आगमन झालं आणि त्याच्या बॅटमधून जे 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले, तदनंतर मात्र या सामन्याचं चित्र बदलून टाकलं. मेघनाथ घरत थोडंसं निराश केलं आहे. मात्र पहिले 3 चेंडू अगदी चांगले हाताळले गेले होते मेघनाथ घरत यांच्या माध्यमातून. बॅटला बॉलसुद्धा ते लागून देत नव्हते. तदनंतर मात्र 2 फुलरलेनचे चेंडू हाताळले गेले. हो, यावेळेस हाफ ट्रॅकवर होता शॉट ऑन पुलचा फटका, मात्र काय झेल टीपला गेलाय. सुरेख झेल. झटपट पटापट झटपट पटापट झटपट 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 पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी करके पटापट झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी करके पटापट नाचतो सगळं विसरून पोरी बसतात थांबून निरा पिवळा लाल रांगोळी काढतो वाकून सणासुदीला रांगोळी काढ पाऊसा बजे रांगोळी काढ नवीन वर्ष रांगोळी काढ कलर उगला रांगोळी काढ उभी लाईन आडवी लाईन तिरपी लाईन वक्री लाईन फुलं काढ चिमणी काढ हत्ती सुटला 5 चेंडू आणि 2 धावा. विकास चांगली गोलंदाजी, पहिल्याच बॉलवरती सफलता इथे प्राप्त करत असताना 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. यावेळेस संदीप नवीन फलंदाज खेळपट्टीवरती. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल, धावचीची संधी. ओ हो, आणि इथे धावचीच्या स्वरूपामध्ये संदीप पाटील परतीचा प्रवास. चार चेंडू आणि 2 धावा. विजयासाठी हव्या असतील 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मॅचमध्ये रंगत आणली आहे विकास घरत यांनी. चार बॉल 2 रन. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे गावदेवी मास्टर्सच्या संघाने. का? कारण श्रीकृष्ण मास्टर्स संघाचे फक्त 3 गडी बाद झाले होते आणि गावदेवी मास्टर्स संघाचे 4 गडी बाद झाले आहेत. म्हणजेच या 2 धावा कराव्याच लागतील. अगदी रंगतदार मॅच. आणखीन एक डॉट बॉल या सामन्यामध्ये आणखीन चुरस निर्माण करेल, तोच प्रयत्न असेल विकास घरत यांचा. विकास घरत एक अष्टपैलू खेळाडू. 2 चेंडूंवरती सलगचे 2 गडी बाद झाले आहेत. एक धावचीच्या रूपाने, एक झेलबाजच्या रूपाने. 4 चेंडू आणि 2 धावा. अगदी क्षेत्ररक्षण पहा तर अंब्रेला टाईपचं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय. अगदी फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम इथे केलं गेलंय. यावेळेस हो 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 सुचित खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. ओ हो, आणखीन एक डॉट चेंडू टाकला गेला होता विकास घरत यांच्या माध्यमातून. मात्र यष्टीरक्षकांच्या माध्यमातून होते थोडीशी चुकी. क्या बात है. अगदी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता प्रवीण यांच्या माध्यमातून. डॉट डिलिव्हरी होती यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. चेंडू निसटला आणि इथे एक 22च्या रूपाने एक धाव मिळाली आहे. स्कोर होते लेवल. 3 चेंडू आणि 1 धाव. आता विजयासाठी 3 चेंडू 1 धाव. हा चेंडू पाहावा लागेल या बॉलवरती काय होत आहे. विकास घरत अराउंड द विकेटने. हो, यावेळेस आणखीन एक डॉट डिलिव्हरी. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 1 धाव.
6 चेंडू आणि 2 धाबा हव्या होत्या विजयासाठी. ती मॅच विकास घरत यांनी आणून ठेवली आहे कुठे. 2 चेंडू आणि 1 धाव, 2 बॉल 1 रन, 2 चेंडू 1 धाव, कंपल्सरी चेसिंग. ओ आणखीन एक डॉट बॉल. काय मॅच होतीये, काय मॅच झाली आहे. सामना कोणीही जिंकू द्या, मात्र आज विकास घरत यांच्या नावाची चर्चा नक्कीच या कोलशेत गावामध्ये होईल. 1 चेंडू आणि 1 धाव विजयासाठी हवी आहे. एक चेंडू आणि 1 धाव विकास घरत. अगदी 40+ मास्टरचा हा प्रेक्षणीय सामना असला तरी असं वाटतं ही फायनलची मॅच आहे. ओ शॉट ऑफ लेन चेंडू अप्पर कटच्या माध्यमातून चौकार ठोकून सामना जिंकलाय गावदेवी मास्टर्स कोलशेच्या संघाने.